खरातच्या शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित केल्याची माहिती उघड झाली। तत्कालीन आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थेला वळवल्याचा आरोप आहे। एकूण 39 लाख लिटर पाण्याची मिळाली होती मंजुरी। शासन निर्णय 31 जुलै 2020 रोजी काढण्यात आला। कॅप्टन अशोक खरातचा दबदबा मंत्रालयातही असल्याचं उघड झालेलं आहे। तर ज्या खरातला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहे। त्या खरात संबंधी आता ही महत्त्वाची बातमी समोर येते। महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामुळे आता राजकीय वातावरणही तापू शकतं। जय महाराष्ट्रच्या हाती ही महत्त्वाची बातमी लागलेली आहे। खरातच्या शिवनिका संस्थानासाठी हे पाणी वळवण्यात आलं होतं। शेतकऱ्यांसाठीचं हे पाणी खरातला देण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। किरण, आणखी एक महत्त्वाची ही बातमी हाती लागलेली आहे, काय अधिक अपडेट? तर 2020 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेशी ही संपूर्ण एकूणच घटना असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नाशिकच्या सिन्नर भागातील जो बेलगाव हे गाव आहे, तर या गावामध्ये अशोक खरातचं संस्था आहे आणि त्या संस्थेसाठी राज्य सरकारने पाणी आरक्षित केलं होतं अशा पद्धतीची ही माहिती मिळते। आणि आता हे GR सुद्धा समोर आलेलं आहे। त्यावेळेस जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर हे यांनी हा निर्णय घेतल्याचं सुद्धा माहिती मिळत आहे। आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे जे एकूणच घटना आहेत या सगळ्या चौकशी दरम्यान हे उघडकीस जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। खास या संस्थेसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे या अशोक खरातच्या मंत्रालयामध्ये सुद्धा दबदबा होता असं आपल्याला म्हणावं लागेल। या सगळ्या संदर्भात अजून काही घटना घडलेल्या आहेत का ही चौकशी सुरू आहे। त्यामुळे चौकशीमध्ये अजून काय एकूणच गोष्टी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर खरात प्रकरणात ही महत्त्वाची बातमी समोर येते। जय महाराष्ट्रला ही महत्त्वाची बातमी कळालेली आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय होता। यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांची शक्यता आहे।